तर आता पुढचा श्लोक आहे. एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुम् अर्हस्य शेषतः वदन्य संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते. त्याचा अर्थ काय? हे कृष्ण, माझा हा संशय आहे है ना. हे मला समजलं नाही, हे माझा संशय आहे, माझा डाऊट आहे. आणि हा पूर्णपणे दूर करण्याची मी तुम्हाला विनंती करतो. असा हा माझा प्रश्न आहे आणि तुम्ही हे याला दूर करा. तुमच्या वाचून हा संशय दूर करणारा कोणीही मिळणार नाही. अर्जुन म्हणतोय की तुम्हीच सर्वश्रेष्ठ असल्यामुळं, तुम्हीच महान असल्यामुळं तुमच्या वाचून आणखीन कोणी श्रेष्ठ नाहीये की संशय दूर करण्यासारखा. म्हणजे मुख्य जो अर्जुनाचा प्रश्न आहे तो मागच्या 2 श्लोकामध्येच आहे. काय आहे तो प्रश्न? तुम्ही सांगा तुमच्यापैकी तुम्हाला काय समजलं या अर्जुनाच्या प्रश्नामधून? अर्जुनाचा प्रश्न काय आहे मागच्या 2 श्लोकामध्ये? चुकू द्या, चुकलं तर काही अडचण नाही. या अष्टांग योगाची काय गती होते तो म्हणजे ह्या ब्रह्मांडात विलीन होतो का, त्याला भगवत प्राप्ती होते, तो बसतो कसा, उठतो कसा, खातो कसा, हे सगळं नको हे समजलं मला. बरोबर आहे. थोडं आणखीन कोणी दुसरा प्रयत्न करतं का स्पष्ट करण्याचा? आणखीन थोडं विस्तारानं सांगण्याचं. आणि हे पण सांगितलं की तो समजा भ्रष्ट झाला ह्या भक्तिपथावरनं तर मग त्याला सिद्धी मिळणार नाही आणि किंवा त्याची गती काय होईल, त्याचं गंतव्य काय असेल. महत्वाचं इथं हे आहे की जर एखादा भक्ती त्यांनी सुरुवात केली आहे ना, सुरुवातीला तर तो व्यवस्थित आहे, सगळं भक्तीच्या मार्गावर आहे. पण पुन्हा जर तो ह्या मार्गावरून भ्रष्ट झाला तर त्याला भक्तीच्या मार्गातून जिथं जाणार होता, समजा मी सुरुवातीला मुंबईला जायला निघालोय, मुंबईच्या मार्गावर आहे, तर बरोबर ते मुंबईचा मार्ग मी पकडला तर मी मुंबईला पोहोचणार. पण मध्येच मला काहीतरी लक्षात आलं, माझं इथं मध्ये मित्र राहतो कुठंतरी रस्त्यामध्ये आहे ना, म्हणून तो मुंबईचा मार्ग सोडून मी समजा मुंबईला जायच्या ऐवजी त्या मित्राकडे गेलो, तर मग मी जाईल का हे मुंबईच्या मार्गावर? असं हे त्याचा प्रश्न आहे अर्जुनाचा. आणि मग काय होतं असं, जर मी मुंबईचा मार्ग जर सोडला, भक्तीचा मार्ग सोडला, तर मग काय होईल माझ्यासोबत? असं हे अर्जुनाचा प्रश्न आहे. आणि अर्जुन म्हणतोय की हे मला माहिती नाही, तर कृपया असं माझं संशय आहे, माझा असं प्रश्न आहे, तो तुम्हीच तो दूर करा, असं हे विनंती करतोय त्या 39व्या श्लोकामध्ये. वाचा मग कुणीतरी तात्पर्य. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय, श्रीमद भागवत गीता की जय. हे कृष्ण, माझा हा संशय आहे आणि हा पूर्णपणे दूर करण्याची मी तुम्हाला विनंती करतो. तुमच्या वाचून हा संशय दूर करणारा कोणीही मिळणार नाही. तात्पर्य: श्रीकृष्ण त्रिकाल यज्ञ असून त्यांना भूत, वर्तमान तथा भविष्य या तिन्ही काळांचे पूर्ण ज्ञान आहे. भगवद्गीतेच्या प्रारंभी भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की भूतकाळामध्ये सर्व जीवांचे स्वतंत्र अस्तित्व होते, वर्तमान काळातही सर्व जीव अस्तित्वात आहेत आणि भौतिक जंजाळातून मुक्त झाल्यावरही सर्व जीव भविष्य काळात वैयक्तिकपणे अस्तित्वात राहतीलच. म्हणून भगवंतांनी जीवांच्या भविष्य विषयक प्रश्नांचे उत्तर आधीच दिले आहे. आता अर्जुनाला अयशस्वी योगाचे भविष्य जाणून घ्यायचे आहे. श्रीकृष्णांच्या समान किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही आणि भौतिक प्रकृतीच्या दयेवर जगणारे तथाकथित महान ऋषी आणि तत्वज्ञानी निश्चितच श्रीकृष्णांची समानता करू शकत नाहीत. म्हणून श्रीकृष्णांनी दिलेला निर्णय म्हणजे सर्व संशयांचे अंतिम आणि परिपूर्ण उत्तर आहे, कारण ते भूत, वर्तमान, भविष्य आणि भविष्य पूर्णपणे जाणतात.
परंतु त्यांना कोणी जाणत नाही. केवळ श्रीकृष्ण आणि कृष्ण भावनाभावित भक्त हे सर्व काही इत्शंभूत जाणू शकतात. धन्यवाद. तर आता इथं जे प्रभुपादांनी तात्पर्य लिहिलेलं आहे, अर्जुनाने पहिल्यांदा तिथं म्हटलंय की श्रीकृष्णांव्यतिरिक्त अन्य हा संशय कोणीच दूर करू शकत नाही, असं जे अर्जुनानं या श्लोकात सांगितलं. त्याच्याबद्दल प्रभुपाद थोडं स्पष्ट करतायत की का बाबा, की श्रीकृष्णच हा संशय दूर करू शकतात आणि त्यांच्या वाचून दुसरा कोणीही संशय दूर करू शकत नाही, असं अर्जुनानं म्हटलंय. ते का म्हटलंय त्याच्या मागची थोडस भूमिका आणि स्पष्टीकरण इथं प्रभुपाद स्पष्ट करतायत. तर ते म्हणतायत की श्रीकृष्ण का संशय दूर करू शकतात. श्रीकृष्ण हे त्रिकालज्ञ आहेत. त्रिकालज्ञ म्हणजे काय हो? ते पुढे दिलाय बघा त्याचा अर्थ. त्रिकालज्ञ, 3 काल असतात म्हणजे है ना. तिन्ही तिन्ही काळात म्हणजे हा भूत भविष्य तिन्ही काळांविषयी जाणणारे. बरोबर बरोबर है ना. त्याचा अर्थ पुढे दिलेला आहे. तर भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळांना जे पूर्णपणे जाणतो है ना, असं नाही की थोडं जाणतो, त्याला त्रिकालज्ञ है ना. ते भगवंतच आहे. आपण एवढं जाणू शकत नाही सामान्य लोक. भगवद्गीतेच्या प्रारंभी भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की भूतकाळामध्ये सर्व जीवांचे स्वतंत्र अस्तित्व होते, वर्तमान काळातही सर्व जीव अस्तित्वात होते आणि भौतिक जंजाळातून मुक्त झाल्यावरही सर्व जीव भविष्य काळात वैयक्तिकपणे अस्तित्वात राहतीलच. भगवद्गीतेच्या या 12व्या श्लोका, दुसऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकामध्ये है ना, भगवंतांनी हे सांगितलं की हे समोरचे जे राजा दिसत आहेत, तू आहेस आणि मी आहेस है ना, आपण तिघं पण भूतकाळामध्ये होतो, आता वर्तमान काळात पण आपण तिघ जण वेगळे आहोत आणि भविष्य काळामध्ये पण वेगळे राहणार, असं भगवंतांनी सांगितलं. म्हणून भगवंतांनी जीवांच्या भविष्याच्या प्रश्नाचे उत्तर आधीच दिले आहे. तर एका प्रकारे भविष्य काय आहे हे भगवंतांनी आधीच सांगितलं आहे की आपण एकमेकांमध्ये विलीन नाही होणार, तर वेगळेच राहणार. तर हे मध्येच एक दुसरा मुद्दा इथं प्रभुपादांनी सांगितला की ह्याचा आधार काय आहे की श्रीकृष्ण संशय दूर करतायत. त्याचा पुन्हा आणखीन त्या पहिल्या मुद्द्यावर येतात की श्रीकृष्ण कसं काय संशय दूर करू शकतात. तर प्रभुपाद म्हणतात की श्रीकृष्णांच्या समान किंवा बरोबरीचा कोणीही नाही आणि भौतिक प्रकृतीच्या दयेवर जगणारे तथाकथित महान ऋषी तत्वज्ञानी निश्चितच श्रीकृष्णांची बरोबरी करू शकत नाही. भगवंतच सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, त्यांच्या बरोबर पण कोणी नाही आणि त्यांच्या वर पण कोणी नाही. बरोबरच कोणी नाही तर वरचा प्रश्नच नाही. त्याच्यामुळे सगळ्यांच्या वर ते आहेत, सगळ्यांच्या वर आहेत म्हणजे सगळ्यांपेक्षा ते श्रेष्ठ आहेत. म्हणून श्रीकृष्णांनी दिलेला निर्णय म्हणजे सर्व संशयाचे अंतिम आणि परिपूर्ण उत्तर. त्याच्यामुळं जो संशय आहे, तुम्ही बघा की जसं आपण कोणत्या वरिष्ठाकडे गेलो तर ते काही आपला थोडा संशय दूर करतील, त्यांच्यापेक्षा आणखीन वरिष्ठांकडे आपण गेलो तर काय ते आणखीन आपला संशय दूर करतील. जेवढा आपण असं वरिष्ठांकडे जाऊ तेवढा आपला संशय दूर दूर होत जाईल. आणि जेव्हा आपण सर्वोच्च व्यक्तीकडे जातो तेव्हा आपला संशय, आणि ते सर्वोच्च व्यक्ती कोण आहेत? श्रीकृष्ण आहेत. आणि कारण ते भूत, वर्तमान आणि भविष्य पूर्णपणे जाणतात, परंतु त्यांना कोणी जाणत नाही. केवळ श्रीकृष्ण आणि कृष्ण भावनामय भक्त हेच सर्व काही इत्थंभूत जाणू शकतात. दोघ जणच आहेत, एक कृष्ण आणि कृष्णाच्या कृपेमुळं जो कृष्णाला जाणतो असा तो भक्त, तो पण सगळं काही जाणू शकतो. तो त्या दर्जाचा भक्त असेल है ना, ज्याने पूर्णपणे श्रीकृष्णांना तो शरणागत आहे असा भक्त पण सगळं काही जाणू शकतो. ठीक आहे, असं हे अर्जुनाचा प्रश्न आहे. प्रश्न झाल्यानंतर आता पुढच्या 40व्या श्लोकामधून पासून भगवंत उत्तर द्यायला सुरू करतायत. काय उत्तर देत आहेत आपण बघूया. श्री भगवान उवाच पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याण कृत कश्चित् उद्गर्ति तात गच्छति.
श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, शुभ कार्यांमध्ये युक्त झालेल्या योगी व्यक्तीचा इहलोकात तसेच परलोकातही विनाश होत नाही. म्हणजे काय, जो भक्तीचा मार्ग, शुभ कार्य कोणतं आहे, सगळ्यात जगामध्ये सगळ्यात मोठं शुभ कार्य भक्तीचा अभ्यास करणे, भक्तीचं आपल्या जीवनामध्ये पालन करणं, हेच सगळ्यात मोठं शुभ कार्य आहे. आणि ह्याच्यापेक्षा मोठं कोणतं शुभ कार्य नाही. असं जो शुभ कार्यामध्ये लागलाय, भक्तीमध्ये लागलेला व्यक्ती आहे, तर तो लागलेला योगी जो आहे, तर त्याचं ह्या लोकामध्ये आणि परलोकामध्ये, भगवंतांच्या धामामध्ये पण कुठंच त्याचा विनाश होत नाही, शाश्वत आहे. का असं होतं विनाश होत नाही? कारण भक्ती शाश्वत आहे. त्याने केलेली जी भक्तीमधून त्याला लाभ झालाय, ते त्याचं जे बॅलन्स आहे, भक्तीचं बॅलन्स, त्याची जी ठेव आहे भक्तीची, ती कधीच नष्ट होत नाही. आणि हे मित्र, जो मनुष्य चांगले कार्य करतो तो दुष्प्रवृत्तींना प्रभावित होत नाही. तर जो चांगलं कार्य करतो तो कधीच दुसऱ्या प्रवृत्तींनी प्रभावित होत नाही, असं भगवंतांनी सांगितलं. तर अर्जुनाचा जो प्रश्न होता की त्याचं काही थोडासा तुटलेल्या ढगासारखं तो राहतो का, तर त्याचं थोडस उत्तर आहे ना, पुढं भगवंत 45व्या श्लोकापर्यंत उत्तर देतील. तर या पहिल्या श्लोकात त्यांनी थोडं उत्तर दिलेलं आहे की जो भक्ती ज्यानं सुरू केलेली आहे आणि मध्येच काही इंद्रिय तृप्तीमुळे त्यांनी सोडली भक्ती, तर त्याचं काही नुकसान नाहीये, ह्या लोकामध्ये पण नाहीये आणि परलोकामध्ये. जेवढी काही त्यांनी भक्ती केलेली आहे तिचा काहीच विनाश होत नाही, ती जशीच्या तशी राहते. कारण काय त्याचं, की जो चांगले कार्य करतो त्याच्याद्वारे कधीच काही वाईट होत नाही. म्हणजे कधीच वाईट होत नाही असं नाही, म्हणजे तो वाईट गोष्टीने प्रभावित होत नाही. चुकून आता तो त्याच्या हाताने तो वाईट होतोय, तो इंद्रिय तृप्तीकडे जातोय, पण त्या इंद्रिय तृप्तीमुळे तो प्रभावित नाही होत, जास्त काळ तिथं राहत नाही. कारण आधी त्यांनी हे भक्तीचं चांगलं कार्य केलेलं आहे. थोडा वेळ करेल इंद्रिय तृप्ती, मग पुन्हा तो भक्तीमध्ये येतोच. ठीक आहे, तात्पर्य वाचून. हरे कृष्ण. वाचू का प्रभूजी? हा, तुम्ही नाही घेतलं वाचायला. हा, ठीक आहे, वाच. तात्पर्य. श्रीमद भागवतात नारद मुनी 1.5.17 व्यासदेवांना पुढील प्रमाणे सांगतात. त्यक्त्वा स्वधर्मं चराम्बुज हरन् भजन पक्वत अथ पते तत येदी यत्र को वा भद्रं भृदमुष्य किमको वार्थ आप्तो भजतां स्वधर्मतः. जो सर्व भौतिक आकांक्षांचा त्याग करतो आणि परमपुरुष भगवंतांना पूर्णपणे शरण जातो, त्याची कोणत्याही प्रकारे हानी होत नाही किंवा त्याचा विनाशही होत नाही. उलट पक्षी अभक्त पूर्णपणे आपल्या स्वधर्माचे आचरण करीत असला तरीही त्याला काहीच लाभ होणार नाही. भौतिक लाभ प्राप्तीसाठी शास्त्रसंगत तसेच लौकिक अशी दोन्ही प्रकारची कार्य आहेत. कृष्ण भावनेतील आध्यात्मिक प्रगतीकरिता योगी व्यक्तीने सर्व भौतिक कर्मांचा त्याग केला पाहिजे. यावर एखादा प्रतिवाद करील की जर कृष्ण भावनेची पूर्णता झाली तरच मनुष्याला परमसिद्धी प्राप्त होईल, परंतु जर त्याला परमसिद्धीची प्राप्ती झाली नाही तर त्याची आध्यात्मिक दृष्ट्या तसेच भौतिक दृष्ट्याही हानी होते. शास्त्रांमध्ये सांगण्यात आले आहे की जर मनुष्याने आपल्या नियत कर्मांचे पालन केले नाही तर त्याला त्या प्रमादाची फळे भोगावी लागतात. काय प्रभूजी? आवाज येतोय का इकडून? बाजूला बोलताय फक्त. मला वाटलं तुम्ही काहीतरी म्हणाले. म्हणून जो दिव्य कर्म करण्यामध्ये अपयशी होतो त्यालाही त्या प्रकारची फळे भोगावी लागतात. परंतु श्रीमद भागवत सांगते की अपयशी योगी व्यक्तीला चिंता करण्याची मुळीच आवश्यकता नाही. आपल्या विहित कर्मांचे पालन पूर्णपणे न केल्याने जरी त्याला त्याचे परिणाम भोगावे लागले
तरी त्यामध्ये त्याची काहीच हानी नाही, कारण शुभकारक कृष्ण भावनेचे विस्मरण कधीच होत नाही आणि कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेला मनुष्य पुढील जन्मी जरी हलक्या कुळात जन्माला आला तरी तो कृष्ण भावनेत संलग्न होतो. उलट पक्षी जो मनुष्य कृष्ण भावना भावित नाही आणि केवळ विहित कर्मांचे कठोरपणे पालन करतो त्याला शुभ फळ प्राप्त होईलच असे नाही. या श्लोकाचे तात्पर्य पुढील प्रमाणे आहे. मानव समाजाचे नियमित आणि अनियमित असे दोन विभाग करता येतात. पूर्वजन्म आणि आध्यात्मिक मुक्तीच्या ज्ञानाअभावी जे केवळ पशुतुल्य इंद्रिय तृप्तीमध्ये रत आहेत ते अनियमित श्रेणीमध्ये येतात आणि जे शास्त्रोक्त विहित कर्मांच्या तत्वांचे पालन करतात ते नियमित श्रेणीमध्ये येतात. अनियमित श्रेणीमधील सभ्य आणि असभ्य, सुशिक्षित आणि अशिक्षित, बलवान आणि दुर्बल या सर्व लोकांमध्ये पशुवृत्ती प्रबळ असते. त्यांची कर्मे कधीच शुभदायक असत नाहीत, कारण आहार, निद्रा, भय आणि मैथुन या पशुतुल्य प्रवृत्तीचा उपभोग करीत ते दुःखपूर्ण अशा भौतिक जगतात अनंत कालासाठी खितपत पडतात. या उलट जे शास्त्र नियमानुसार संयमित आहेत ते यथावकाश कृष्ण भावनेत उन्नत होतात आणि निश्चितच जीवनामध्ये प्रगती करतात. जे शुभ मार्गाचा अवलंब करीत आहेत त्यांच्या 3 श्रेणी करता येतात. पहिली, भौतिक सुख समृद्धीचा उपभोग घेत शास्त्रोक्त विधी विधानांचे पालन करणारे. दुसरा, संसारातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणारे. आणि तिसरा, कृष्ण भावनायुक्त भक्त. भौतिक सुखाकरिता शास्त्रोक्त विधी विधानांचे पालन करणाऱ्यांच्या पुन्हा 2 श्रेणी करता येतात. सकाम कर्म करणारे आणि इंद्रिय तृप्तीची आकांक्षा न करणारे. जे इंद्रिय तृप्तीकरिता सकाम कर्मे करतात ते जीवनाच्या उच्चतर अवस्थेप्रत किंवा उच्चतर लोकांमध्येही उन्नत होतात, परंतु तरीही हे लोक संसारातून मुक्त झालेले नसल्यामुळे ते वास्तविक शुभदायक मार्गाचे अनुसरण करीत नाहीत. ज्या क्रिया आपल्याला मुक्तिपथावर नेतात त्याच केवळ शुभदायक क्रिया आहेत. ज्या क्रियांचा उद्देश आत्मसाक्षात्कार किंवा देहात्मबुद्धीतून मुक्त होणे हा नाही त्या क्रिया मुळीच शुभदायक नसतात. कृष्ण भावनाभावित कर्म हेच केवळ शुभदायक कर्म आहे आणि जो स्वेच्छेने कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्याकरता सर्व शारीरिक दुःखे सहन करतो त्याला तपोनिष्ठ परिपूर्ण योगी असे म्हटले जाते. आणि अष्टांग योग पद्धतीचा अंतिम उद्देश कृष्ण भावनेचा साक्षात्कार हा असल्यामुळे असा अभ्यासही शुभदायक आणि जो या दृष्टीने प्रयास करतो त्याला अधोगतीचे भय नाही. हरे कृष्णा. सांगितलं उत्तर त्यांनी त्याच. धन्यवाद. तर आता बघा इथं जो भगवंतांनी सांगितलं की जरी त्यांनी शुभ कार्यामधून है ना थोडस परावृत झालेलं आहे तरी त्याचं इहलोकात आणि परलोकात विनाश होत नाही. असं का होतं? कारण भक्तीचं असं हे भक्तीचा असं गुणधर्मच आहे, असं लक्षणच आहे की भक्ती हे नेहमी मंगल प्रदान करते. तिचा कधी विनाश होत नाही, ती शाश्वत आहे आणि ती सगळ्यांना असं शुभच प्रदान करते. तिच्यामुळं कधी काही वाईट होत नाही भक्तीमुळं. तर ह्याला मग आता ह्याचं स्पष्टीकरण देत आहेत प्रभुपाद. तर भक्तीमुळं कसं कधी कोणाचं हानी होत नाही किंवा विनाश होत नाही हे सांगणारा भागवतामध्ये एक श्लोक आहे है ना. तो काय आहे? त्यक्त्वा स्वधर्मं चरणाम्बुजं हरे भजन अपक्वोत ततो पते ततो भजन अपक्वोत पते ततो यदि यत्र क्वा वा भद्र अभूदमुष्यकिं को वार्थ आप्तो भजतां स्वधर्मतः. तर काय म्हणतात या श्लोकात की जो सर्व भौतिक आकांक्षांचा त्याग करतो आणि परमपुरुष भगवंतांना पूर्णपणे शरण जातो. तर जो भगवंतांना शरण गेलाय, भगवंतांची भक्ती करतोय, कोणत्याही प्रकारे हानीही होत नाही किंवा त्याचा विनाशही होत नाही. बरं, जो भगवंतांना शरण गेलाय आपल्या इच्छांचा, भौतिक इच्छांचा त्याग करून, तर त्याच्यासाठी काही हानीही नाही आणि विनाशही नाही. उलट काय होतं की अभक्त पूर्णपणे आपल्या स्वधर्माचे आचरण करीत असला तरीही त्याला काही लाभच होणार आहे.
उलटा फायदाच आहे. भगवंतांची भक्ती थोडी करो की अधिक करो, लाभच आहे, त्याच्यात काही हानी नाहीये. जास्त केलं तर चांगलं आहे, आपल्याला याच जीवनात आपलं पूर्ण होईल. पण थोडी करून जर कोणी सोडून दिलं तर त्याच्यात काही हानी नाही, असं या श्लोकात सांगितलं. तर मग पुढे सांगतायत की भौतिक लाभ प्राप्तीसाठी शास्त्रसंमत तसेच लौकिक अशी दोन्ही प्रकारची कार्य आहेत. तर काही तुम्हाला लाभ प्राप्त करायचा आहे तर शास्त्रामध्ये पण काही कार्य सांगितलीत, आणि तुमचे जे श्रेष्ठ आहेत, वडीलधारी लोक आहेत, ते पण तुम्हाला काही कार्य सांगतात, त्यांना लौकिक कार्य म्हणायचं. तर कृष्ण भावनेतील आध्यात्मिक प्रगतीकरिता योग्य व्यक्तीने सर्व भौतिक कर्मांचा त्याग केला पाहिजे. तर भक्तीमध्ये प्रगती पाहिजे आपल्याला, तर आपण काय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये आपल्या भौतिक इच्छा, भौतिक कर्म हे आपल्याला सोडून द्यावे लागतील. यावर एखादा प्रतिवाद करील की जर श्रीकृष्ण भावनेची पूर्णता झालीच तर मनुष्याला परमसिद्धी प्राप्त होईल, परंतु जर त्याला परमसिद्धीची प्राप्ती झाली नाही तर त्याच्या आध्यात्मिक दृष्ट्या तसेच भौतिक दृष्ट्याही हानी होईल. तर आता भगवंतांच्या भक्तीसाठी आपण आपण काय करतो, खूप सारा असा त्याग करतो. तर आपली इच्छा असते की आपल्याला बाहेरचं चमचमीत खावं वाटतं, है ना, अशी आपली इच्छा असते, पण आपण भक्ती करायचंय, आपल्याला प्रसादच खायचा आहे, म्हणून काय करतो आपण, त्या इच्छेचा त्याग करतो, भौतिक इच्छेचा. आपली इच्छा असते की आपल्याला खूप सारे पैसे कमवायचे, नोकरी करून, है ना, व्यवसाय करून आपली इच्छा असते. पण काय होतं की आपल्याला जपासाठी रोज 2 तास काढावेच लागतात. त्याच्यामुळे काय होतं, आपली जी भौतिक इच्छा आहे की आपल्याला खूप सारे पैसे कमवायचे, त्याचा आपल्याला त्याग करावाच लागतो. असं जर आपल्याला भक्ती करायची असेल तर आपल्याला खूप साऱ्या भौतिक इच्छांचा आणि भौतिक जे आपल्या अपेक्षा आहेत त्यांचा आपल्याला त्याग करावाच लागतो. तर मग एखाद्याला वाटेल, आणि ह्या भक्ती करण्यासाठी मी एवढं त्याग केलं, भौतिक इच्छांचा त्याग केला आणि भक्ती केली, तर मग जर मी पूर्ण करू शकलो नाही तर काय होईल, जे की मी पैसे कमवणार होतो 2 तासामध्ये ते सोडून मी जप करत बसलो आणि पैसे पण जास्त मी कमवू शकलो नाही, है ना, आणि काय भक्ती पण माझी पूर्ण झाली नाही, तर माझं काय होणार मग, असं आपल्या मनामध्ये भीती वाटू शकते. तर मग शास्त्रांमध्ये सांगण्यात आले आहे की जर मनुष्याने आपल्या नियत कर्मांचे पालन केले नाही तर त्याला त्या प्रमादाची फळे भोगावी लागतात. तर म्हणजे जसं आपलं जे कर्तव्य आहे, जे काही आपल्या परिस्थितीनुसार आपल्या सगळ्यांचे काही कर्तव्य आहे ना, जर ते आपण कर्तव्यांचं जर पालन केलं नाही, ते कर्तव्य म्हणजे काय आहेत, नियत कर्म आहे ना, तर ते जर कर्तव्य आपण व्यवस्थित पालन केले नाही तर आपल्याद्वारे एक चूक होईल, आणि ते कर्तव्य जे आपण पालन केलं नाही त्याच्याद्वारे जी चूक होणार आहे त्या चुकीची फळे आपल्याला भोगावी लागणार आहे. जसं मुलांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे, त्यांना व्यवस्थित जर आपण काळजी घेतली नाही त्यांची तर काय होणार की त्यांना आपण चांगले संस्कार नाही दिले तर ते पुढे जाऊन ते त्यांचं कर्तव्य व्यवस्थित करणार नाहीत, तर ते आपल्या चुकीचं आपल्याला ते फळ भोगावं लागेल. म्हणून जो दिव्य कर्म करण्यामध्ये अयशस्वी होतो त्यालाही त्या प्रकारची फळे भोगावी लागते. हे झालं आपल्या भौतिक कर्तव्यांचं. पण तसंच जर आध्यात्मिक कर्तव्यांचं म्हणजे दिव्य कर्माबद्दल जर सांगायचंय ना, तर हे भक्तीच्या कर्मामध्ये जर आपण असंच अयशस्वी झालो तर काय त्याचं पण आपल्याला फळ भोगावी लागेल. हे तर काय कॉमन सेन्स आहे. परंतु भागवतम मध्ये सांगितलंय की अयशस्वी योगी व्यक्तीला चिंता करण्याची मुळीच आवश्यकता. पण भागवतम मध्ये काय सांगितलंय की समजा कोणी आध्यात्मिक कार्यामध्ये या भक्तीच्या कार्यामध्ये जर ते कोणी पूर्ण करू शकलं नाही, त्याच्यात जर कोणी अयशस्वी झालं तर काय होणार आहे, त्याचे जे परिणाम आहेत तर त्याच्याबद्दल चिंता करायची गरज नाही, असं भागवतम मध्ये सांगितलंय. आवश्यकता नाही, गरज नाही. मग पुढे म्हणतायत की आपल्या विहित कर्मांचे पालन पूर्णपणे न केल्याने जरी आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागत असले तरी त्यामध्ये त्याची काहीच हानी नाही. तर असं हे भक्तीच्या कर्मामध्ये करत असताना जरी आपण आपलं काही विहित कर्म करू शकलो नाही
आणि त्याच्यामुळे आपली हानी झाली तर ती हानी नाही असं म्हणतायत भागवतामध्ये. कारण काय आहे त्याचं, का म्हणतायत की शुभकारक कृष्ण भावनेचे विस्मरण कधीच होत नाही. तर एकदा आपण कृष्ण भाव भक्ती केली, थोडी जी आपण भक्ती केली ती कधीच आपण विसरू शकत नाही, ती विसरली जात नाही. जरी थोडा काळ आपण भक्ती म्हणजे आपण म्हणण्यापेक्षा अशा व्यक्तीनं जो इंद्रिय तृप्तीकडे आकर्षित झालाय, असा व्यक्ती थोडा काळ जरी भक्ती करू शकला नाही तरी काय होईल, त्याला हे पुन्हा काही काळानंतर त्याला हे अगोदर त्यानं भक्तीचा अभ्यास केला आहे तो त्याला मदत करेल. आणि कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेला मनुष्य पुढील जन्मी जरी हलक्या कुळात जन्माला आला तरी तो कृष्ण भावनेत संलग्न होतो. तर असं हा जो व्यक्ती आहे भक्ती केलेला आणि समजा तो मरण पावला आणि त्याचा दुसरा जन्म झाला तर त्याला कृष्ण भावनेचा भक्तीचा अभ्यास केल्यामुळे काय होईल, मनुष्य जन्मच त्याला मिळेल, है ना. आणि मनुष्य जन्म मिळून तरी सुद्धा काय होईल त्याला भक्तीचा करण्यासारखं, जरी तो गरीब परिवारामध्ये असेल, हलक्या कुळात असेल तरी काय होईल, तो भक्तीमध्ये त्याचा प्रवेश होईल असं म्हणतात. उलट पक्षी जो मनुष्य कृष्ण भावना भावित नाही आणि केवळ विविध कर्मांचे कठोरपणे पालन करतो त्याला शुभफळ प्राप्त होईलच असे नाही. पण एखादा व्यक्ती ह्याच्या विरुद्ध तो भक्ती करत नाही आणि केवळ चांगले कार्यच करतोय त्याला शुभफळ प्राप्त होईलच असं नाही, त्याला शुभफळ मिळेलच असं नाही. तर या श्लोकाचे तात्पर्य पुढील प्रमाणे आहे. तर सारांश मध्ये काय समजायचं या श्लोकातून, की मानव समाजाचे नियमित आणि अनियमित असे दोन विभाग. पूर्ण जे मानव आहेत दोन प्रकारचे आहेत, नियमित आणि अनियमित. आता त्याचा अर्थ काय नियमित अनियमितचा पुढे सांगतील ते. पुनर्जन्म अथवा आध्यात्मिक मुक्तीच्या ज्ञानाभावी जे काही पशुतुल्य इंद्रिय तृप्तीमध्ये रत आहेत ते अनियमित श्रेणीमध्ये येतात. अनियमित मध्ये कोण आहेत, जे अभक्त आहेत ते, त्यांच्याकडं आध्यात्मिक मुक्तीचं काही ज्ञान नाही आणि ते जीवन कसं जगतायत एखादे पशुतुल्य म्हणजे प्राण्यांप्रमाणे, है ना. प्राणी जसं इंद्रिय तृप्ती करतात, आहार, निद्रा, भय, मैथून, है ना, हे चार कार्य कोण करतं, प्राण्यांचे. तर हे प्राण्यांचेच चार कार्य करण्यामध्ये ते मनुष्य तिथं रत आहेत म्हणजे व्यस्त आहेत. त्यांना काय नाव दिलं इथं, अनियमित. आणि जे शास्त्रोक्त विहित कर्मांच्या तत्वांचे पालन करतात ते नियमित श्रेणीमध्ये येतात. आणि जे शास्त्रांप्रमाणे धर्माप्रमाणे जीवन जगतायत ते कोण आहेत, नियमित. तर अनियमित श्रेणीमधील सभ्य आणि असभ्य, सुशिक्षित आणि अशिक्षित, बलवान आणि दुर्बल या सर्व लोकांमध्ये पशुवृत्ती प्रबळ असते. तर अनियमित लोकांमध्ये काय आहे की अनियमित लोकांमध्ये सभ्य, असभ्य, सुशिक्षित, अशिक्षित, बलवान, दुर्बल सगळ्या प्रकारचे लोक त्याच्यामध्ये येतात. आणि ह्याच्यामध्ये काय असते, पशुवृत्ती, है ना, पशुप्रमाणे जीवन जगण्याचं त्यांची तिथं कल असतो त्यांचा, ते प्रबळ असतं. त्यांची कर्मे कधीच शुभदायक असत नाही. तर हे लोक कधीच शुभदायक नाही, कारण आहार, निद्रा, भय आणि मैथून या पशुतुल्य प्रवृत्तीचा उपभोग करीत ते दुःखपूर्ण अशा भौतिक जगतात अंतकालासाठी खितपत पडतात. कारण पशुतुल्य म्हणजे यांचं काय आहे, आहार, निद्रा, भय आणि मैथून ह्याच प्रवृत्तीमध्ये ते लागलेले आहेत. आणि यांच्या उलटे नियमितवाले काय आहेत, शास्त्रानुसार जीवन जगतात, कृष्ण भावनेमध्ये आहेत म्हणजे भक्तीमध्ये आहेत, तर ते प्रगती करणारच. भक्तीमध्ये जे आहेत ते प्रगती करणारच. जे शुभ मार्गाचा अवलंब करीत आहेत, है ना, म्हणजे जे भक्तीच्या मार्गावर आहेत, पुन्हा अजून त्यांचे प्रकार आहेत. पूर्ण मनुष्यांचे दोन प्रकार केले, है ना, नियमित आणि अनियमित. नियमित म्हणजे काय, भक्त, है ना, जे शास्त्रानुसार जीवन जगतात. पुन्हा आता म्हणतात त्यांचे तीन प्रकार आहेत. कोणते कोणते, पहिला जो आहे की भौतिक सुख समृद्धीचा उपभोग घेत शास्त्रोक्त विधिविधानांचे पालन करणार. ह्याच्यामध्ये काय करतायत की ते शास्त्रांचं पालन करतायत आणि त्याच्यासोबत काय करतायत की त्यांना भौतिक सुख पण पाहिजे. दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत की त्यांना संसारातून मुक्त पाहिजे, त्यांना मुक्ती पाहिजे, मुक्तीची इच्छा करणारे असे लोक. आणि कृष्ण भावनायुक्त भक्त, त्यांना फक्त भगवंतांना प्रसन्न करायचंय, त्यांना बाकी काही नको.
पहिले कोण आहेत? हे कर्मी. आणि हे जे दुसरे कोण आहेत ते कोण आहेत? मुक्तीची इच्छा करणारे कोण असतात? ज्ञानी. आणि तिसरे जे आहेत हे भक्त. हे 3 लोक काय करतात? शास्त्राप्रमाणे जगतात. कर्मी, ज्ञानी आणि भक्त. भौतिक सुखाकरिता शास्त्रोक्त विधिविधानांचे पालन करणाऱ्यांचा पुन्हा 2 श्रेणी करता येतात. नाही, तर कर्मी लोकांमध्ये पुन्हा 2 श्रेणी आहेत. आपण बघितलं की सकाम आणि निष्काम. सकाम कर्म करणारे आणि इंद्रिय तृप्तीची आकांक्षा न करणारे, है ना, म्हणजे एकांना कामना आहे, सकाम आहेत, आणि दुसरे इंद्रिय तृप्तीची आकांक्षा न करणारे निष्काम. असं कर्मांचे 2 प्रकार आपण बघितले. जे इंद्रिय तृप्तीकरिता सकाम कर्मे करतात ते जीवनाच्या उच्चतर अवस्थेवर किंवा उच्चतर लोकांमध्येही उन्नत होतात. तो हे सकाम कर्मी आहेत ते उच्चतर लोक, स्वर्ग लोकापर्यंत ते जाऊ शकतात. परंतु तरीही हे लोक संसारातून मुक्त झालेले नसल्यामुळे ते वास्तविक शुभदायक मार्गाचे अनुसरण करीत नाही. परंतु हे लोक काय की कर्मामधून मुक्त झालेले नाहीये. त्याच्यामुळं हा मार्ग थोडा शुभ आहे, पण पूर्णपणे शुभ आहे का? वास्तविक शुभ आहे का? खरोखर शुभ आहे का? नाही, असं म्हणतात. थोडा शुभ आहे, कारण धर्मानुसार जगता येते कर्मी. ज्या क्रिया आपल्याला मुक्तिपथावर नेतात त्याच केवळ शुभदायक क्रिया आहेत. वास्तविक शुभदायक क्रिया आहेत की जे आपल्याला मुक्तीकडे घेऊन जाणार, जे शाश्वत जीवनाकडे घेऊन जाणारं कार्य शुभ आहे. ज्या क्रियांचा उद्देश आत्मसाक्षात्कार किंवा देहात्म बुद्धीतून मुक्त होणे हा नाही. असं जे क्रिया म्हणजे असं जे कार्य आहे त्यांचा उद्देश आत्मसाक्षात्कार आणि देहात्म बुद्धीतून मुक्त होणे हा नाहीये, त्या क्रिया काय असतात? शुभदायक नसतात. तर हे कर्मी लोकांच्या क्रिया शुभदायक नाही. म्हणून कृष्ण भावनाभावित कर्म हेच केवळ शुभदायक कर्म आहे. इथं प्रभुपादांनी आता पूर्णपणे सिद्ध केलं की भक्ती हेच कसं शुभ कर्म आहे. आणि जो स्वेच्छेने कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्याकरिता सर्व शारीरिक दुःखे सहन करतो त्याला तपोनिष्ठ परिपूर्ण योगी म्हटले जाते. आणि जो भक्तीमध्ये आहे त्याच्यामध्ये प्रगती करण्यासाठी सगळ्या शरीराची दुःखे तो सहन करतो आणि तप करतो त्यालाच परिपूर्ण योगी असं म्हटले. आणि अष्टांग योग पद्धतीचा अंतिम उद्देश कृष्ण भावनेचा साक्षात्कार हा असल्यामुळे असा अभ्यासही शुभदायक आहे. आणि जो या दृष्टीने प्रयास करतो त्याला अधोगतीचे भय नाही. तर जो असं भक्तीमध्ये राहून भक्ती करण्यासाठी तप करतो है ना, तर त्याला ह्या अधोगतीचं है ना, किंवा त्याला काही त्याच्यामध्ये त्याच्या विनाशाचं किंवा त्याला काही त्याच्या हानीचं काहीच तिथं, अधोगतीचं काहीच तिथं भय नाहीये ज्याला भक्ती करायची इच्छा आहे त्याच्यासाठी. तर इथं अर्जुनाच्या प्रश्नाचं थोडंसं उत्तर दिलं. तर काय दिलं उत्तरामध्ये? की ज्या व्यक्तीला भक्ती करायची आहे ना, ज्यानं थोडीशी भक्ती केलेली आहे आणि तो भलेही कितीही पूर्ण करू शकेल, थोडी जरी त्यांनी भक्ती केली तर त्याला तिथं काहीच तिथं लॉस नाहीये, त्याची काहीच तिथं हानी नाहीये असं भगवंतांनी सांगितले एका श्लोकामध्ये. आता आणखीन या प्रश्नाचं अर्जुनाच्या उत्तर देताना ते पुढच्या श्लोकामध्ये काय सांगतायत की इथं थोडस त्यांनी संतुष्ट केलेलं आहे. मग आता त्याला काय मिळतं हो? त्याची हानी काही होत नाही. 40व्या श्लोकात सांगितलं की त्याला काहीच हानी नाहीये. मग अशा व्यक्ती ज्याचा पथभ्रष्ट मार्गभ्रष्ट झालेला आहे, पथभ्रष्ट झालेला आहे, त्याला काय मिळतं काय ते आता पुढं सांगतात. काय मिळतं त्याला? ह्या 41 पासून 45 मध्ये तेच सांगतात ते 5 श्लोकामध्ये. प्राप्य पुण्य कृतान लोकान उषिता शाश्वती समा शुचिनाम श्रीमताम ये हे योगो भ्रष्ट अभिजायते. काय म्हणतात की योग भ्रष्ट योगी आहे ना, ज्यांना मार्ग त्याचा चुकलाय, भ्रष्ट झालाय. पुण्यात्मांच्या लोकांमध्ये अनेक वर्ष सुख उपभोग घेतल्यानंतर तो अनेक वर्ष सुखाचा उपभोग घेतो वरच्या लोकांमध्ये, पुण्य जिथं लोक पुण्य करतात अशा लोकांमध्ये. आणि मग पुन्हा काय होतो, गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो. पुन्हा त्याला अशा कुटुंबामध्ये जन्म मिळतो
आहे ना. तिथं काय आहे, गुणवान आहे, म्हणजे त्या कुटुंबामधल्या लोक त्यांचे गुण म्हणजे त्यांचं चरित्र खूप चांगलं आहे, ते वागण्यामध्ये एकदम सभ्य आहे. समजा अशा कुटुंबामध्ये जन्म मिळाला नाही, किंवा किंवा दुसऱ्या एका कुटुंबामध्ये जन्म मिळेल त्याला, की वैभवशाली, म्हणजे अशा कुटुंब की जिथं लोक खूप श्रीमंत आहेत, वैभव आहे, त्यांच्याकडे ऐश्वर आहे, पैसे खूप आहेत, अशा घरामध्ये दोन्हीपैकी एका घरामध्ये कुटुंबामध्ये त्याला जन्म मिळेल, असं त्याला प्राप्त होईल. कुणाला हो, योग भ्रष्ट झालाय त्याला, तर एकतर त्यांना खूप वर्ष, तो अनेक वर्ष त्याला सुखाचा तो उपभोग घेईल है ना, वरच्या लोकांमध्ये. आणि तिथून मग पुन्हा वरच्या लोकांमधून पुन्हा आल्यावर पृथ्वीवर इथं भूलोकात आल्यानंतर त्याला अशा कुटुंबामध्ये जन्म मिळेल. ठीक आहे, छोटसच आहे, मी वाचतो. तर काय म्हणताय तिथं की योगभ्रष्ट किंवा अयशस्वी योग्यांचे 2 वर्ग आहेत. तर आता इथं प्रभुपाद तिथं सांगतायत, ते स्पष्ट करतायत भगवंतांच्या शब्दाने. एखादा मनुष्य अत्यल्प प्रगतीनंतर योगभ्रष्ट होतो, म्हणजे असा हे भक्तीचा जो मार्ग आहे ना, इथं भक्ती त्याला पूर्ण होत असेल तर एकदम सुरुवातीलाच एखाद्याचं पतन झालं इथंच आहे ना, असा एक पहिला प्रकार. आणि इथं असं शेवटी थोडं पुढे गेल्यावर ज्याचं पतन झालंय, असं दुसरा प्रकार. एखादा मनुष्य दीर्घकाळ योगाभ्यास केल्यानंतर योगभ्रष्ट, असे 2 प्रकारे व्यक्तीचं पतन होऊ शकतं. जो योगी अल्पकाळ अभ्यास केल्यानंतर पतित होतो तो पुण्यवान जीवांना प्रवेश दिल्या जाणाऱ्या उच्चतर लोकांमध्ये जातो. जो सुरुवातीला 1 नंबरवाला जो आहे तो काय म्हणतायत की उच्चतर लोकांमध्ये म्हणजे स्वर्गामध्ये वगैरे त्याला जन्म मिळतो. भगवंतांच्या धामात नाही जाणार, पूर्ण केली असती तर गेला असता, पण आता तो स्वर्गामध्ये वगैरे गेलेला आहे पुण्यतर लोकांमध्ये. त्या ठिकाणी दीर्घकाळ जीवन व्यतीत केल्यावर त्याला पुन्हा या लोकात सात्विक ब्राह्मण, वैष्णवांच्या किंवा श्रीमंत व्यापारी मनुष्याच्या घरी जन्म मिळतो. आता म्हणतायत की मग असं हे स्वर्गामध्ये जाऊन येतो है ना, आणि मग तिथून काय होतं ते ब्राह्मण वैष्णवांच्या किंवा श्रीमंत व्यापारी मनुष्याच्या घरी तो जन्माला येतो. ठीक आहे, आता 1 नंबरचा व्यक्ती पहिल्यांदा स्वर्गामध्ये जातो आणि तिथून पुन्हा तो कुठेही या दोन्हीपैकी जन्म घेऊ शकतो. या अध्यायाच्या अंतिम श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे योगाभ्यासाचे ध्येय म्हणजे कृष्ण भावनेची परमसिद्धी प्राप्त करणे होय. तर ह्याचं ध्येय काय आहे? कृष्ण भावनेची परमसिद्धी, भक्ती प्राप्त करणे होय. परंतु जेही स्थिती प्राप्त होईपर्यंत टिकून राहू शकत नाही, परंतु सगळे लोक अंतिमपर्यंत टिकून राहिले नाहीत. मध्येच जर कोणी मार्ग बदलला तर जे भौतिक प्रलोभनांमुळे अयशस्वी होतात त्यांना भगवत कृपेने आपल्या भौतिक प्रवृत्तींची पूर्ती करण्याची अनुमती दिली जाते. भौतिक गोष्टींसाठी जे लोक सोडून जातात तर त्यांना त्या गोष्टी मिळतात आणि त्यानंतर त्यांना वैभवशाली जीवन जगण्याची संधी दिली जाते. त्यांना अशा कुटुंबामध्ये जन्म प्राप्त केला आहे, त्यांनी परिपूर्ण कृष्ण भावनेप्रत उन्मत्त होण्यासाठी या सुविधांचा उपयोग करून घेतला पाहिजे. आणि मग त्यांना एकतर भक्तांच्या घरामध्ये किंवा वैभवशाली घरामध्ये जन्म मिळेल आणि त्यांनी ते काय केलं पाहिजे, जे काही त्यांच्याकडे सुविधा आहे त्याचा उपभोग करून त्यांनी भक्ती केली पाहिजे, असं पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं. त्यांना काय प्राप्त होतं, तर त्यांना भक्ती करण्याची सुविधा प्राप्त होते. जे मध्येच भक्ती ज्यांची पूर्ण नाही झालेली अशा लोकांना काय होते, चांगली सुविधा प्राप्त होते, जेणेकरून ते पुढच्या जन्मामध्ये चांगली भक्ती करू शकतील. आता पुढच्या श्लोकात सांगतायत, अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् एतद्धि दुर्लभतरम लोके जन्म यदीदृशम. काय म्हणताय की अथवा असं जर झालं नाही, म्हणजे जे थोड्या काळानंतर जर एखाद्याचं पतन झालं तर काय होतं इथं सांगितलं भगवंतांनी. आणि ज्याचं दीर्घ काळानंतर पतन होतंय है ना, त्याचं आता सांगताय त्या 42व्या काय होतं त्याला,
तो अत्यंत बुद्धिमान योगी व्यक्तींच्या कुळात जन्म घेतो. खरोखर अशा प्रकारचा जन्म या लोकी अत्यंत दुर्लभ आहे. म्हणजे तो काय करतो, ज्याचं खूप अभ्यास करून, खूप भक्ती करून, खूप अष्टांग योग करून ज्याचं पतन झालेलं आहे है ना, त्याला काय म्हणतं, भक्तांच्या घरामध्ये त्याचा जन्म होतो. बुद्धिमान योगी व्यक्तींच्या म्हणजे जे भक्त आहेत त्यांच्या कुळात त्यांचा जन्म होतो. खरोखर अशा प्रकारचा जन्म या लोकी अत्यंत दुर्लभ आहे. असा जन्म हा दुर्लभ आहे है ना, जो प्रगत योग्यांच्या घरामध्ये मिळतो किंवा भक्तांच्या घरामध्ये मिळतो. याचं पण एकच पॅरेग्राफ आहे तर मी वाचतो. तर बघा तात्पर्य, अत्यंत बुद्धिमान योग्यांच्या कुळात झालेल्या जन्माची या ठिकाणी प्रशंसा करण्यात आली. अशा प्रकारचा जर कोणाला भक्तांचा घरात जन्म मिळाला किंवा अष्टांग योगी जे प्रगत आहेत त्यांच्या घरात त्यांना जन्म मिळेल. कारण अशा कुळामध्ये जन्मलेल्या बालकाला त्याच्या बालपणापासूनच आध्यात्मिक प्रोत्साहन मिळते. तर फायदा काय होतो या कुटुंबामध्ये, की सुरुवातीपासूनच आपल्याला कळतं है ना भक्तीबद्दल. विशेषतः आचार्य किंवा गोस्वामींच्या कुळात अशी परिस्थिती असते. तर मोठे मोठे आचार्य, जसं आता प्रभुपाद सांगतील पुढे, की आचार्य जे आहेत ते कसे भक्तांच्या घरामध्ये जन्मलेले असतात. अशी कुळे प्रशिक्षण आणि परंपरेमुळे अत्यंत बुद्धिमान आणि भक्तिभावित असतात. तर हे सगळे जे कुळ आहेत ते प्रशिक्षण आणि परंपरेमुळे अत्यंत बुद्धिमान आणि भक्ती तिथं असते, म्हणून ते आध्यात्मिक गुरु होतात. भारतामध्ये अशी अनेक आचार्य कुळे आहेत, परंतु अपुरे प्रशिक्षण आणि अपुरी विद्या यामुळे त्यांचा ऱ्हास झाला. तर अशा आचार्यांची कुळे असते पण त्यांना प्रशिक्षण नाही मिळालं है ना, काळाच्या ओघामुळं त्यांना, काळ जसा बदलतोय है ना, काळासोबत ते स्वतः बदलले नाहीत त्याच्यामुळं, आणि अशी अपुरी विद्या जे काळाप्रमाणे ते बदलू शकले नाहीत, अशा अपुऱ्या विद्येमुळं त्यांचा काय झालेला आहे, ऱ्हास झाला आहे काळाच्या प्रभावामुळे. भगवंतांच्या कृपेमुळे अशी अनेक कुळे आहेत की ज्यांच्यात पिढ्यानुपिढ्या योगी जन्मास येतात. पण आणखीन काही दुसरी कुळे आहेत की जिथं परंपरेमध्ये कुटुंबामध्ये कसं भक्तच जन्माला येतात. अशा कुटुंबामध्ये जन्म प्राप्त होणे ही निश्चितच भाग्याची गोष्ट आहे. खूप मोठं भाग्य आहे असं भक्तांच्या घरी जन्म मिळणं. सौभाग्याने भगवंतांच्या कृपेमुळे आमचे आध्यात्मिक गुरु ओम विष्णुपाद श्रीमद भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज, तर प्रभुपाद म्हणताय की माझे जे गुरु आहेत भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर है ना, हे पण त्यांचे वडील पण महान भक्त होते. तर अस्मादिकांना भगवत कृपेने अशा थोर कुटुंबामध्ये जन्म घेण्याची संधी मिळते. यांच्यासारख्या लोकांना भगवत कृपेमुळे संधी मिळते. अस्मादिकांना, अस्माद म्हणजे काय, तर मला स्वतःला पण है ना, तर माझ्या स्वतःचं पण असंच झालं असं प्रभुपाद सांगतात. तर माझे पण वडील मोठे भक्त होते. आम्हा दोघांनाही बालपणापासूनच भक्तीचे प्रशिक्षण मिळाले. तर आपण बघतो की प्रभुपाद कसं लहानपणी पण ते रथयात्रा काढायचे है ना, लहानपणी पण त्यांच्या वडिलांनी त्यांना अर्चा विग्रह दिले भेट, असं हे त्यांना सुविधा प्राप्त होती त्या ठिकाणी. नंतर दिव्य परंपरेच्या योजनेनुसार आम्हा दोघांची भेट झाली आणि नंतर वयाच्या 22व्या वर्षी प्रभुपाद भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरला भेटले. असं त्यांची भेट झाली. पण त्याच्या अगोदर पण काय, त्यांच्या वडिलांमुळे ते भक्तीमध्ये होते तिथं. असं होतं की जो लगेच ज्याचं पतन झालंय त्याला श्रीमंत घरामध्ये जन्म मिळेल, आणि ज्याचं पतन खूप दीर्घ काळानंतर झालंय तर त्याला भक्ताच्या घरामध्ये जन्म मिळेल असं सांगितलं. मग पुढं काय सांगतायत 43व्या श्लोकामध्ये बघूया. तत्रतम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम यतते चततो भूय संसिद्धो कुरुनंदन. हे कुरुनंदन, असा जन्म मिळाल्यावर तो आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेचे पुनर्जीवन करतो आणि परिपूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी पुन्हा करेल. तो असा वैभवशाली जन्म आहे ना, की दोन्ही प्रकारचा जन्म, की
एक तर श्रीमंत परिवारात जन्म किंवा भक्त परिवारात, योग्याच्या परिवारात जन्म. असा जन्म झाला तर तो काय करतो, आपल्या ह्या सगळ्या गोष्टी चा उपयोग काय, जे श्रीमंती आणि भक्ती ह्यांचा जो उपयोग करून, है ना, तर आपण जे अगोदर मागच्या जन्मामध्ये थोडीशी भक्ती केली होती त्या भक्तीला पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करतो, है ना. मागच्या जन्मामध्ये जी थोडीशी भक्ती केली होती त्याच्या पुढे तो प्रगती करण्याचा प्रयत्न करतो. तर पुढे तात्पर्य काय म्हणतात प्रभुपाद, की चांगल्या ब्राह्मणांच्या घरी जन्म घेतलेला भरत राजा म्हणजे आपल्या पूर्वजन्मातील दिव्य चेतनेचे पुनर्जीवन करण्यासाठी थोर कुटुंबामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्तींचे उदाहरण आहे. तर भरत महाराज असंच एक उदाहरण आहे की तो चांगल्या व्यक्तींच्या घरामध्ये जन्माला आला होता. त्यांचे वडील ऋषभदेव. भरत राजा हा पृथ्वीचा सम्राट होता आणि त्याच्या वेळेपासून देवी देवतांमध्ये ही भूमी भारतवर्ष या नावाने विख्यात आहे. तर त्यांच्या नावानुसार या भूमीला भारतवर्ष असं नाव मिळालं. यापूर्वी या भूमीला इलावृत वर्ष म्हटले जात होते. तरुण वयातच सम्राटाने आध्यात्मिक पूर्णता प्राप्त करण्यासाठी निवृत्ती स्वीकारली, परंतु सिद्धी प्राप्त करण्यात अपयशी झाला. नंतर त्याने पुढच्या जन्मात सदाचारी ब्राह्मणाच्या कुटुंबामध्ये जन्म घेतला. आपण बघतो की तो जडभरत झाले आणि तो कोणाशीच बोलत नसल्यामुळे आणि नेहमी एकांतवासातच राहत असल्या कारणाने जडभरत नावाने ओळखला जाऊ लागला. त्यानंतर राजा रघुगुणाला तो परमयोगी असल्याचे कळाले. त्याच्या जीवनावरून कळून येते की आध्यात्मिक सिद्धीच्या प्राप्तीसाठी केलेले प्रयत्न किंवा एक योगाभ्यास कधीच व्यर्थ होत नाही. भगवंतांच्या कृपेने योगी मनुष्याला कृष्ण भावनेमध्ये पूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी वारंवार संधी मिळते. तर पुन्हा अजून एक संधी मिळते त्यांना भक्ती करण्याची. पुढच्या श्लोकात मग आणखीन सांगताय, पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः जिज्ञासूरपि योगस्य शब्द ब्रह्माति वर्तते. आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेच्या आधारावर ते आपोआपच आपली इच्छा नसतानाही योगाभ्यासाकडे आकृष्ट होतात. तर त्यांची इच्छा नसली तरी मागच्या जे त्यांच्या चेतनेवर प्रभाव केलेला आहे, म्हणजे संस्कार आहेत मागच्या जन्मात झालेले, त्या संस्कारामुळं काय होतं, ते भक्तीकडे आकर्षित होतात आणि योगाभ्यासाकडे, अष्टांग योगाकडे ते आकर्षित होतात आणि ते काय करतात, त्याचा अभ्यास ते चालू ठेवतात जे मागं त्यांनी सोडलेलं आहे. तर त्याच्याबद्दल प्रभुपाद सांगताय की उन्नत योग जीवन शास्त्रोक्त कर्मकांडाकडे आकर्षित होत नाही, परंतु ते योगाची पूर्णता असणाऱ्या कृष्ण भावनेप्रत उन्नत करणाऱ्या योगाभ्यासाकडे आपोआपच आकर्षित होतात. ते भक्तीकडे आणि योगाकडे आकर्षित होतात. दुसरे जे कर्मकांड वगैरे आहे त्याच्याकडे ते आकर्षित होत नाही. प्रगत योगी व्यक्तींना वैदिक कर्मकांडांबद्दल असणाऱ्या उपेक्षेसंबंधी सांगतात की कर्मकांडापेक्षा कसं भक्ती श्रेष्ठ आहे. तर अहोबत श्वपचतो वरीया यज्जिह्वाग्रे वर्तते नाम तुभ्यम ते पुस्तकस्ते जुहुश्वश्नुरार्या ब्रह्माचूर्णां गृह्णन्ति येते. काय म्हणतात की हे भगवान, जे तुमच्या पवित्र नामांचे कीर्तन करतात ते जरी चांडाळ कुळात जन्मलेले असले तरी ते आध्यात्मिक जीवनात ते अत्यंत प्रगत झालेले असतात. तुमचे कीर्तन करणाऱ्या व्यक्तींनी निसंदेह सर्व प्रकारचे तप आणि यज्ञ केले आहे, सर्व तीर्थस्थानी केली आहे, सर्व शास्त्रांचा अभ्यास केला आहे. काय म्हणतात या श्लोकात की जे भगवंतांचं नाव घेतात म्हणजे भक्ती करतात, जरी ते कोणत्याही कुळात जन्मलेले असले, तर आध्यात्मिक जीवनात ते प्रगत असले, तर अशा व्यक्तींनी भगवान सर्व प्रकारचे तप आणि यज्ञ केले आहेत, सर्व तीर्थस्थानामध्ये त्यांनी भेट दिलेली आहे, सर्व शास्त्र त्यांनी वाचलेली आहेत. जे भगवंतांच्या हरिनामाचा जप करतायत, हरिनामावर ज्यांना विश्वास आहे त्यांच्याबद्दल असं या श्लोकामध्ये म्हटलंय. त्यांच्या सगळ्या गोष्टी झाल्यावरच त्यांचा हरिनामावर विश्वास आलेला आहे. या संबंधी एक सुप्रसिद्ध उदाहरण श्री चैतन्य महाप्रभूंनी दिले आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी हरिदास ठाकूर यांचा
प्रमुख शिष्य म्हणून स्वीकार केला. हरिदास ठाकूर यांचा जन्म जरी मुस्लिम कुळामध्ये झाला तरी श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना नामाचार्य या पदावर आरूढ केले. कारण हरिदास ठाकूर हे दररोज 3 लाख भगवान नाम जप करण्याचे व्रत कठोरपणे पालन करीत असत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ते निरंतरपणे हरिनामाचा जप करीत असल्या कारणाने जाणले पाहिजे की आपल्या पूर्वजन्मात त्यांनी शब्द ब्रह्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्व वैदिक कर्मकांडांचे आचरण केले आहे. म्हणून जोपर्यंत मनुष्य शुद्ध होत नाही तोपर्यंत तो कृष्ण भावनेच्या तत्वांचे स्वीकार करू शकत नाही किंवा हरे कृष्ण महामंत्राच्या कीर्तनामध्ये संलग्न होऊ शकत नाही. असं इथं काय सांगतायत की कसं ते जो श्लोक त्यांनी सांगितला अगोदर की कसं कोणत्याही कुळामध्ये जरी जन्म झाला असेल तरी तो भक्त बनू शकतो. त्याचं उदाहरण कोण आहे तर हरिदास ठाकूर. ते कसं मुस्लिम कुळामध्ये पण त्यांचा जन्म होऊन ते भगवंत बनले आणि ते नामाचार्य बनले. त्यांची हरिनामावर श्रद्धा आली तर आपण जाणलं पाहिजे की ते मागच्या जीवनामध्ये त्यांनी सगळे हे यज्ञ कर्म केलेले आहेत. आता त्यांना त्याची आवश्यकता नाहीये. तर म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे असा व्यक्ती तर तो आपली भक्ती चालू ठेवतो. त्याला चांगली सुविधा भगवंत देतात. ज्याप्रमाणे त्याच्या अगोदरची जी प्रगती आहे ती प्रगती बघून त्याला भगवंत सुविधा देतात पुढं भक्ती चालू ठेवण्याची. पुढच्या श्लोकामध्ये आता कृष्ण शेवटी एकदम आता त्याचं निष्कर्ष देत आहे. तर अशा योग्याला कधी मग त्याचं ध्येय प्राप्त होईल. जर पथभ्रष्ट झालाय त्याला कधी त्याचं ध्येय प्राप्त होईल तर प्रयत्नात यतमानः तू योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्ध ततो याती पराम गतीम. आणि जेव्हा योगी सर्व पापांपासून शुद्ध होऊन अधिक प्रगती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तेव्हा अंततः अनेक जन्मांतराच्या अभ्यासानंतर सिद्धी संपादित केल्यावर त्याला परम लक्ष्याची प्राप्ती होते. आणि असा जो पथभ्रष्ट झालेला योगी आहे ना तो काय होईल हळूहळू सर्व पापांपासून त्याची शुद्धी होऊन जसं तो योगाचा अभ्यास करेल जसं भक्तीचा अभ्यास करेल तसं हळूहळू त्याची पाप कर्म दूर होतील आणि त्याची प्रगती होईल है ना. आणि जेव्हा तो असं प्रामाणिक प्रयत्न करेल मनापासून असे प्रयत्न करेल तेव्हा असे खूप सारे अनेक जन्म घेतल्यानंतर तो काय होईल त्याला परम लक्ष्य है ना भगवंतांचं जे प्रेम आहे कृष्ण प्रेम आहे ते त्याला प्राप्त होईल. खूप अशा काळानंतर त्याला त्याचं जे ध्येय आहे ते प्राप्त होईल. ठीक आहे. असं हे श्लोकाचा अर्थ आहे. तात्पर्य काय म्हणतायत श्लोकात. विशेष करून सदाचारी श्रीमंत किंवा पवित्र कुळात जन्म घेतलेल्या मनुष्याला योगाभ्यास करण्यासाठी अनुकूल असलेल्या आपल्या सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव होते. जेव्हा व्यक्तीला सदाचारी श्रीमंत पवित्र कुळात जन्म मिळालेला असतो त्याला त्याच्या भक्तीसाठी योगाभ्यासासाठी अनुकूल अशी सुविधा मिळते आणि त्याला त्याच्या आजूबाजूची परिस्थिती पण समजते. म्हणून दृढ निश्चयाने आपल्या अपुऱ्या राहिलेल्या अभ्यासाचा तो पुन्हा आरंभ करतो. अशा रीतीने तो पूर्णपणे सर्व भौतिक कल्मशातून मुक्त होतो. त्यानंतर त्याला परमोच्च सिद्धीची कृष्ण भावनेची प्राप्ती होते आणि त्यानंतर त्याला भक्ती मिळते. कृष्ण भावना म्हणजे सर्व कल्मशातून मुक्त झालेली परिपूर्ण स्थिती आहे. भक्ती म्हणजे काय आहे ही सगळ्या दोषातून दुःखातून कल्मशातून दुःखातून मुक्त झाल्यावर ही कृष्ण भावना मिळते. तर हेच त्यांनी सांगितलंय की गीतेत आपण पुढे बघू 7व्या अध्यायात की जसं ज्याचं पाप कर्मापासून जो शुद्ध झालाय त्याला भगवंतांच्या भक्ताकडून श्रवण करायची तिथं संधी मिळते त्याला भक्तीची संधी
मिळते. येषां त्वंतगतं पापम जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता. अनेक अनेक जन्मामध्ये पुण्यकर्म केल्यानंतर जेव्हा मनुष्य सर्व पापातून आणि मोहमय द्वंद्वातून मुक्त होतो, तेव्हा तो भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये युक्त होतो. असं त्या योग्याला अनेक अनेक जन्मांतरानंतर तिथं काय होतं, त्याला सिद्धी प्राप्त होते. ठीक आहे. आता इथं पूर्णपणे अर्जुनाच्या प्रश्नाचं भगवंतांनी उत्तर दिलेलं आहे. अर्जुनाचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर इथं पूर्णपणे दिलेलं आहे. पण आता भगवंत स्वतःहूनच इथं पुढे सांगतायत एक विषय. पुढच्या 2 श्लोकामध्ये, अंतिम श्लोकांमध्ये ते बोलतायत. काय बोलतायत? की सर्वात श्रेष्ठ कोण योगी आहे, ते भगवंत स्वतःहूनच तिथं सांगतायत. की हे योग्याच्या ध्येयाबद्दल आहे ना, पथभ्रष्ट योग्याबद्दल चर्चा केल्यानंतर अर्जुनानं विचारलं नाही, तरी भगवंतांना वाटतंय की अर्जुनाला हे माहीत असावं, म्हणून भगवंत सांगतायत तिथं. काय म्हणतायत भगवंत? की तपस्वीभ्यो अधिको योगी ज्ञानीभ्योऽपि मतोऽधिकः कर्मीभ्यश्च अधिको योगी तस्माद योगी भव अर्जुन. योगी मनुष्य है ना, जो है योगी असतो, हा तपस्वी, ज्ञानी आणि सकाम कर्मी या व्यक्तीपेक्षाही श्रेष्ठ असतो. म्हणून अर्जुना, तू सर्व परिस्थितीत योगी हो. तर भगवंत सांगतात अर्जुनाला की हा जो योगी असतो, तपस्वी, ज्ञानी आणि कर्मी ह्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, त्याच्यामुळे तू योगी बन, असं ते अर्जुनाला सांगताय. प्रभुपाद त्याच्याबद्दल काय म्हणतात? जेव्हा आपण योगासंबंधी बोलतो तेव्हा आपण परम सत्याशी असणाऱ्या आपल्या संबंधाचा निर्देश करतो. तर योग म्हणजे काय? तर आपण बघितलं की परम सत्याशी संबंध जोडणे. या पद्धतीला विविध अभ्यासकांनी योजलेल्या विशिष्ट पद्धतीनुसार निरनिराळे मते दिली जातात. जेव्हा ही योग पद्धती मुख्यतः सकाम कर्माशी संबंधित असते तेव्हा त्या पद्धतीला कर्मयोग म्हणतात. सकाम कर्माशी संबंधित आहे तेव्हा कर्मयोग. ज्ञानाशी संबंधित असते तेव्हा ज्ञान. भगवंतांच्या प्रेमाशी संबंधित असते तेव्हा त्याला भक्तियोग. अशी 3 नावं आहेत या योगाला. पुढील श्लोकात सांगितले जाईल की कृष्ण भावना म्हणजे या योगांची परिपूर्णता आहे. तर या सगळ्या योगामध्ये परिपूर्ण कोण आहे? कृष्ण भावना म्हणजे भक्तियोग. या ठिकाणी भगवंतांनी योगाच्या श्रेष्ठत्वाला पुष्टी दिली आहे, परंतु हा योग भक्ती योगापेक्षा श्रेष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले नाही. हा योग त्यांनी सांगितला की फक्त श्रेष्ठ आहे. कशापेक्षा? तपस्वी लोकांपेक्षा, कर्मी लोकांपेक्षा. पण हा योग त्यांनी ह्याची अजून भक्तीशी तुलना केलेली नाहीये असं सांगतात. भक्ती योग हा आध्यात्मिक ज्ञानाने परिपूर्ण आहे, म्हणून यापेक्षा श्रेष्ठ असा इतर कोणताही योग असू शकत नाही. सगळ्यात श्रेष्ठ योग कोण आहे ते पुढच्या श्लोकात भगवंत सांगणार आहेत, पण प्रभुपाद इथं सांगतायत की सगळ्यात सर्वश्रेष्ठ योग भक्ती योग आहे. तर आत्मज्ञानाशिवाय केवळ तपस्या ही अपूर्ण आहे. तर ही तपस्या कशी अपूर्ण आहे की त्याच्यामुळे स्वतःबद्दल काही ज्ञान नाही. मग भगवंतांना शरण गेल्या वेळेस केवळ ज्ञानही अपूर्ण आहे. आणि हे ज्ञान पण जर भगवंतांना आपण शरण नाही गेलो तर ज्ञान पण अपूर्ण आहे. आणि कृष्ण भावनेशिवाय सकाम कर्म म्हणजे कालापव्यय आहे. आणि भगवंतांच्या भक्तीविना जर आपण कर्म केलं तर ते काळाचा व्यय आहे, अपव्यय आहे. म्हणून या ठिकाणी सांगण्यात आले की श्रेष्ठ आणि प्रशंसनीय योग पद्धती म्हणजे भक्ती योग होय. आणि याचे अधिक विस्तृत विवेचन पुढील श्लोकात करण्यात आले. आणि ह्याच्याबद्दल आणखी भक्तियोग कसा श्रेष्ठ आहे हे पुढच्या श्लोकात त्यांनी सांगितलेलं आहे. प्रभुपादांनी आधीच सांगितलं की पुढच्या श्लोकात काय विषय येणार आहे आणि त्याच्याबद्दल पण प्रभुपादांनी तात्पर्यात पण सांगितलं. तर आता आपण पुढचा श्लोक बघूया. काय म्हणतायत पुढच्या श्लोकात? योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान भजते यो मां समे युक्ततमो मतः. आणि सर्व योग्यांमध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, जो भगवंतांमध्ये वास करतो पहिलं,
जो अंतःकरणामध्ये भगवंतांचे चिंतन करतो, दुसरं. हं. आणि तिसरं काय आहे? जो भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवा करतो. आणि चौथं, जो भगवंतांशी पूर्णपणे योगयुक्त असतो, तो कोण आहे? सर्वश्रेष्ठ योगी आहे, असे माझे मत आहे. तर भगवंत सांगतायत की माझ्या मतानुसार सर्वश्रेष्ठ योगी कोण आहे? जो ही 4 कार्य करतो, जो श्रद्धेने है ना, ज्याची दृढ श्रद्धेने भगवंतामध्ये राहतो, अंतःकरणामध्ये भगवंतांचे चिंतन करतो. तिसरं काय आहे? भगवंतांची सेवा करतो, प्रेममयी सेवा करतो. आणि भगवंतांशी तो पूर्णपणे योगयुक्त आहे, है ना? तर भगवंतांशी जो संबंध आहे त्याचा, असा व्यक्ती हा भक्तियोगी आहे आणि तो सर्वश्रेष्ठ आहे, असे भगवंतांचे स्वतःचे मत आहे. त्याला मोठं तात्पर्य आहे. आपण हळूहळू थोडं समजावून घेऊया. आता सुरुवातीला प्रभुपाद भजते शब्दाचा अर्थ सांगतायत. या श्लोकामध्ये भजते माम असं शब्द आलेला आहे. भजते म्हणजे काय आहे? भजते शब्दामध्ये भज हा मूळ धातू आहे. धातू म्हणजे काय असतं की ते मूळ भाग असतो क्रियापदाचा. तर भज हा भजते मधला मूळ आहे. तर त्याचा अर्थ काय? भज म्हणजे सेवा करणे. तर वर्शिप, भजतेला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? वर्शिप. पण वर्शिप हा इंग्रजी शब्द भज या अर्थाने वापरता येत नाही. आणि ते म्हणतात की जो वर्शिप हा शब्द आहे, तिथं भजते शब्दाचा पूर्ण अर्थ तो सांगू शकत नाही इंग्रजीमध्ये. वर्शिप म्हणजे पूजन करणे किंवा योग्य मनुष्याबद्दल आदर व्यक्त करणे अथवा मान देणे होय. परंतु प्रेम आणि श्रद्धेने केलेली सेवा ही केवळ भगवंतांप्रित्यर्थच असते. सन्माननीय व्यक्तींची किंवा देवतांची पूजा करण्याचे मनुष्याने टाळल्यास त्याला असभ्य म्हणता येईल. असं जर हे आपण टाळलं तर त्याला असभ्य म्हणतात. परंतु जर मनुष्याने भगवंतांची सेवा करणे टाळले तर त्याचे अधःपतन होईल. तर ह्यांनी जर कोणत्या वरिष्ठ व्यक्तीला आदर दिला नाही तर त्याला आपण असभ्य म्हणू शकतो. पण जर भगवंतांना जर कुणी आदर नाही दिला तर त्याला त्याचे पतन होईल. असं हे भजते आणि वर्शिप याच्यामध्ये अंतर आहे, पूजा करणे. तर पुढे सांगतायत की तर प्रत्येक जीव हा भगवंतांचा अंश आहे आणि म्हणून जीवाने आपल्या स्वरूप स्थितीला अनुसरून भगवंतांची सेवा केलीच पाहिजे. आपण भगवंतांचे अंश आहोत आणि आपली स्थिती जाणून, आपली परिस्थिती जाणून, आपली क्षमता जाणून, है ना, की आपण किती सेवा करतो, है ना, आपल्या स्वरूप स्थितीला अनुसरून भगवंतांची सेवा केलीच पाहिजे. भगवंतांची सेवा न केल्याने जीवाचे पतन होते. भगवंतांची सेवा जर नाही केली तर आपलं पतन होतं. श्रीमद भागवतात सांगितलं आहे की येषां पुरुष साक्षात आत्मप्रभवम ईश्वरम न भजती अवजानंती स्थानात भ्रष्टा पतंती अधः. जो मनुष्य सर्व जीवांची उत्पत्ती करता आदिपुरुष भगवंत यांची सेवा करीत नाही किंवा भगवंतांप्रित्यर्थ असलेल्या स्वकर्तव्यांचे पालन करीत नाही, त्याचे निश्चितपणे आपल्या स्वरूप स्थितीपासून पतन होते. अशा व्यक्तीचे पतन होते. तर मग इथं पण काय आलाय? भजती शब्द आलेला आहे. तर म्हणून भजंती हा शब्द केवळ भगवंतांच्याच संबंधात आहे. याच्यामध्ये भगवंतांचीच भक्ती आहे, भजन भगवंतांचंच आहे. पूजन हा शब्द देवतांच्या किंवा सर्वसाधारण जीवांच्या संबंधात लागू शकतो. तर पूजन, वर्षिप, पूजा ही दुसऱ्यांची असू शकते, है ना, पण भजन हा शब्द केवळ भगवंतांशीच असतो. श्रीमद भागवताच्या श्लोकात वापरण्यात आले आहे की अवजानंती हा शब्द भगवद्गीतेतही वापरण्यात आला. अवजानंती मामोहा. तर पुढे 7व्या अध्यायात तो येईल. तर केवळ मूर्ख लोकच भगवान श्रीकृष्णांचा अवमान करतात. तर भगवंतांची सेवा करण्याची
ज्यांची प्रवृत्ती नाही असे मूर्ख लोक भगवद्गीतेवर भाष्य लिहितात. आणि असे लोक हे भगवंतांची सेवा करण्याची त्यांची इच्छा नसते असे लोक ही गीतेवर टीका लिहितात. सर्व प्रकारच्या योगाभ्यासाची परिणिती भक्ती योगामध्ये होते. सगळे जे योगाभ्यास आहेत त्यांचं पूर्णत्व काय आहे की ते शेवटी आपल्याला भक्तीमध्ये ते घेऊन येणारे आहे. तर ते भक्ती योग मध्ये जर ते घेऊन नाही आले सर्व योगाभ्यास तर काय आहेत ते अपूर्णच आहेत. इतर सर्व योग हे भक्ती योगाप्रत येण्याची केवळ साधने आहेत. बाकीच्या जे योग आहेत ते भक्ती योग मध्ये घेऊन येण्यासाठी आहेत. योग म्हणजेच वास्तविकपणे भक्ती योग होय. तर खरा योग म्हणजे कोणता आहे? भक्ती योग. आणि इतर योग हे भक्ती योग रूपी परम लक्ष्याकडे अग्रेसर होतात. कर्माच्या प्रारंभापासून भक्तियोगाच्या अंतापर्यंत जाणारा मार्ग म्हणजे आत्मसाक्षात्काराचा अत्यंत लांब पल्ला आहे. तर कर्माच्या सुरुवातीपासून है ना भक्तीच्या अंतापर्यंत जाणारा जो मार्ग आहे तो आत्मसाक्षात्काराचा लांब पल्ला. निष्काम कर्मयोग म्हणजे या मार्गाचा आरंभ आहे ना. तर हे जो भक्तीचा जो मार्ग आहे त्याच्यावर निष्काम कर्मयोगापासून सुरुवात होते. जेव्हा कर्मयोगामध्ये ज्ञानाची आणि वैराग्याची वृद्धी होते, त्या निष्काम कर्मयोगामध्ये ज्ञान आणि वैराग्य जेव्हा वाढतं तेव्हा त्या अवस्थेला ज्ञानयोग म्हटले जाते. त्यालाच काय म्हटलं जातं? ज्ञानयोग. जेव्हा ज्ञानयोगामध्ये विविध आसनांद्वारे परमात्म्यावरील ध्यानाची वृद्धी होते आणि परमात्म्यावर मन स्थिर होते त्याला अष्टांग योग. तर ह्याच निष्काम कर्मयोगामध्येच आपलं हृदय शुद्ध होऊन पुन्हा त्याच्यामध्ये ज्ञान आणि वैराग्य वाढल्यानंतर काय होतं त्याला ज्ञानयोग म्हटलं जातं. आणि जेव्हा ज्ञानयोगामध्ये परमात्म्यावरील ध्यान त्याच्यात मिसळलं जातं है ना, त्याला वृद्धी होते त्याची, मग काय होतं परमात्म्यावर त्याचे मन स्थिर होते तेव्हा त्याला अष्टांग योग म्हणायचं. आणि मनुष्य जेव्हा अष्टांग योगाच्या पलीकडे जातो व भगवान श्रीकृष्णांप्रत येतो तेव्हा तो भक्तियोग युक्त झाल्याचे म्हटले जाते. हीच संपूर्ण योगाची परमावधी आहे. वस्तुतः भक्तियोग हे अंतिम ध्येय आहे, परंतु भक्तियोगाचे सूक्ष्म आणि विश्लेषण करण्यासाठी मनुष्याला इतर योगाचे ज्ञान होणे आवश्यक आहे. पण भक्तियोग जर आपल्याला समजून घ्यायचं आहे, त्याचं विश्लेषण करायचंय, तर दुसऱ्या योग पद्धतीचं पण आपल्याला ज्ञान पाहिजे. असं आपण म्हणू शकत नाही की आपल्याला भक्ती योगाचाच अभ्यास करायचा आहे तर बाकीच्या योग पद्धती आपल्याला का आपण जाणून घ्यावं, कारण त्या मदत करणारे आहेत. ते जर जाणलं तर आपल्याला भक्ती योगाचा अभ्यास कसा करायचा हे आपल्याला समजून येणार आहे. म्हणून उत्तरोत्तर प्रगती करणारा योगी हा शाश्वत भाग्याच्या वास्तविक मार्गावर मार्गक्रमण करीत असतो. म्हणून असा जो योगी आहे ना तो हळूहळू काय करतोय, प्रगती करतोय योगामध्ये. तर तो काय करतोय, या शाश्वत मार्गावर पुढे पुढे जातोय. जो मनुष्य एका विशिष्ट स्तराला चिकटून राहतो आणि पुढे प्रगती करीत नाही त्याला विशिष्ट नावाने संबोधले जाते. जर एखादा व्यक्ती है ना ह्या मार्गावर पुढे जातोय तर तो भक्तियोगीच आहे. पण तो एका जागी थांबलाय, प्रगती करत नाही, तर त्याला म्हणायचं तो कर्मामध्येच थांबलाय तो कर्मयोगी, तो ज्ञानामध्येच थांबलाय तो ज्ञानयोगी, ध्यानामध्येच थांबलाय तो ध्यानयोगी, हठयोगी. पण जो पुढं जात राहतो है ना त्याला आपण प्रगती करणारा है ना असं म्हणू शकतो. तर भक्ती योगाप्रत उन्नत होण्या इतपत मनुष्य भाग्यवान असेल तर त्याने इतर सर्व योग पूर्वीच पार केल्याचे जाणले पाहिजे. जर एखाद्यानं भक्ती योगाचा अभ्यास केलाय, ह्या सगळ्याच योगा पद्धती त्यांनी पार केलेल्या आहेत. म्हणून आपण जेव्हा हिमालयाबद्दल बोलतो तेव्हा आपण जगातील सर्वात उंच पर्वताबद्दल बोलतो. आणि ज्यामध्ये जगामधील सर्वात उंच शिखर आहे माउंट एव्हरेस्ट. त्याचप्रमाणे कृष्ण भावना भावित होणे म्हणजे योगाची सर्वोच्च अवस्था होती. तर कृष्ण भावना भावित होणे हे काय आहे, योगाची सर्वोच्च अवस्था आहे असं म्हणतायत.
ज्याप्रमाणे हे एव्हरेस्ट शिखर आहे ना, माउंट एव्हरेस्ट हे शिखर सगळ्यात उंच आहे, त्याचप्रमाणे ही भक्ती ही सर्वोच्च अवस्था आहे, सगळ्यात वरची अवस्था आहे. तर वैदिक ज्ञानानुसार सुस्थिर होण्याकरिता भक्तियोगाचा मार्ग क्रमित असताना कृष्ण भावना भावित होणे ही महत्भाग्याची गोष्ट आहे. तर जे वैदिक आज्ञा आहेत शास्त्रांमध्ये, वैदिक ग्रंथांमध्ये जे सांगितले त्यांच्यानुसार सुस्थिर होण्याकरिता भक्तियोगाचा मार्ग क्रमित असताना कृष्ण भावना भावित होणे ही महत्भाग्याची गोष्ट आहे. तर ह्याच्यामध्ये मग भक्तीमध्ये येणे शेवटी तर हे एखाद्या व्यक्तीचं भाग्य असेल तरच तो येऊ शकतो. आदर्श योगी हा आपले ध्यान श्रीकृष्णांवर केंद्रित करतो. श्रीकृष्ण हे श्याम सुंदर म्हणून जाणले जातात. मेघाप्रमाणे त्यांचा सुंदर नीलवर्ण आहे. त्यांचे मुखकमल सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. त्यांचे वस्त्र रत्नांप्रमाणेच तेजस्वी आहे आणि त्यांनी सुंदर पुष्पमाला धारण केली आहे. सर्व दशदिशा प्रकाशमान करणारे त्यांचे झळझळीत तेज ब्रह्मज्योती म्हणून जाणले जाते. ते राम, नरसिंह, वराह आणि भगवान श्रीकृष्ण या विविध रूपामध्ये अवतरित होतात आणि माता यशोदेचे पुत्र म्हणून मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतात. त्यांना कृष्ण, गोविंद, वासुदेव म्हणून ओळखले जाते. ते परिपूर्ण बालक, पती, सखा व स्वामी आहेत आणि ते समस्त ऐश्वर्य आणि दिव्य गुणांनी परिपूर्ण आहेत. ज्या मनुष्याला भगवंतांच्या या सर्व गुणांची पूर्ण जाणीव असते त्याला सर्वश्रेष्ठ योगी म्हटले जाते. आता या परिच्छेदामध्ये काय आहे, मी वाचला त्या जोरामध्ये है ना. त्याच्यामध्ये एकच विषय आहे. काय विषय आहे की जो भक्ती योगाच्या मार्गावर आहे तर आणि भक्तीमध्ये जो येतो है ना, ही भाग्याची गोष्ट आहे. तर मग असा जो योगी आहे तो काय करतो, कृष्णावर ध्यान करतो. भक्ती योगी आहे, भक्त जो आहे कृष्णांवर ध्यान करतो आणि उरलेल्या परिच्छेदात काय केले त्यांनी, कृष्णाच्या रूपाचं वर्णन केले. एवढाच विषय आहे पूर्ण परिच्छेदामध्ये. कृष्णाच्या रूपाचं जे वर्णन केलंय त्या रूपावर जो ध्यान करतो तो कोण आहे, भक्ती योगी. आणि असं भक्ती योगी बनणं हे मोठं भाग्याचं लक्षण आहे. पुढं काय म्हणतायत, सर्व वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे योगामधील परमसिद्धी ही केवळ भक्ती योगाद्वारेच प्राप्त होते. केवळ भक्ती योगामध्येच मुळच आपल्याला पूर्ण सिद्धी, पूर्णत्व आपल्या जीवनाचं प्राप्त होणार आहे. यस्य देवे परा भक्ती यथा देवे तथा गुरु तस्सैते कथिता हि अर्था प्रकाशन्ते महात्मनः. ज्या महात्म्यांना भगवंत आणि आध्यात्मिक गुरु दोहोंवर दृढ श्रद्धा आहे, केवळ त्यांनाच वेदांच्या तात्पर्याचा आपोआप उलगडा होतो. तर ज्यांना आपल्या गुरुवर आणि भगवंतांवर दोघांवर श्रद्धा आहे त्यांनाच हे समजतं की सगळ्या वेदांचा जो उद्देश आहे की आपल्याला भक्ती करणं हा आहे. हे जे वेदांचं तात्पर्य आहे ते आपल्याला समजतं. तर गुरूंची आणि भगवंतांची कृपा असेल तर आणि त्यांच्यावर आपली श्रद्धा असेल तर भक्तिरस्य भजनम तदिहा मूत्रोपाधीनैर अस्येनाम मिश्मिनः मनः कल्पनं मे तदेव नैष्कर्म्य. या किंवा पुढील जन्मामध्ये भौतिक लाभाची इच्छा न ठेवता केलेली भगवंतांची सेवा म्हणजे भौतिक भक्ती होती. बिना भौतिक लाभाच्या इच्छेने जे केलेलं आहे ते भक्ती. अशा कामनांपासून रहित होऊन मनुष्याने आपले मन पूर्णपणे भगवंतामध्ये रममान केले पाहिजे. भक्ती म्हणजे काय आता इथं सांगता येईल की ही भक्ती आपल्याला कधी प्राप्त होते, जर आपली भगवंतांवर आणि गुरूंवर श्रद्धा आहे तेव्हा. आणि भक्ती म्हणजे काय, तर आपल्याला काहीच भौतिक लाभ त्याच्यातून नकोय, तर आपल्याला काय करायचंय, फक्त भगवंतांना प्रसन्न करायचंय. योगाची परमसिद्धी भक्ती किंवा कृष्ण भावनेच्या आचरणाकरिता ही काही साधने आहेत. तर ही योगाची परमसिद्धी ही काय आहे की भक्तीचं आपल्याला आचरण करण्यासाठी हे साधन आहे असं प्रभुपाद सांगतात. अशा प्रकारे भगवद्गीतेचा ध्यान योग या 6व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न झालेला आहे. अशा पद्धतीनं आपला हा अध्याय पण पूर्ण झालेला आहे. आणि
आपला हा जो एक युनिट आहे